मोबाईल नाही जपून ठेवायला लागतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बघा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळी बघा उठलो लवकर आणि फादरला फोन लावला की मोटर चालू करा म्हणून. आणि आता बघा मोटर चालू केलेली असेल. मी चाललो आहे आता दाराकडं आणि मग 2 सार राहिलं होतं आपलं एका कडला 8 तासाचं. मग त्याला आता मोटर चालू करायला सांगितली आहे मी. आता जाऊस तर चालू होईल. आता जाऊन बघतो. आता वाटतच आहे. आणि बांधावरून चाललो आहे बघा दैवार. तर सगळं खाली हराळी सगळं दैवारच आहे. आणि मकाला पण पाणी दिले असल्यामुळं दैवारच आहे बघा. आता चाललो आहे. आता बघतो मोटर जाऊपर्यंत चालू झाली असेल तर बरं, नसेल तर मग ते थांबायला लागते. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण समजेल. तर चला जाऊ आता. आणि आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा व्हिडिओ पडला गेले तुम्हाला यावा. चला जावे. तर आता जावे, बघूया मोटर चालू झाल्या. तर बघा इथं आलो होतो आणि मोटर चालू झालेली आहे. आणि बघा तिकडे 2 सार राहिलेले आहेत. आणि अलीकडल्या साऱ्याला पाणी चालू आहे आणि पलीकडल्या सारा ही सारा राहिला आणि एकाला चालू आहे, कारण आपण याला कालच वळून गेलो होतो. तर बघू आता ही भिजलो आहे का. तर बघा भिजला होता सारा आणि बघा दुसऱ्या साऱ्याला पण वळवले. आणि आता बघूया ही बी भिजते का, अजून मध्ये लाईट जाते. तर बघा सगळं दोन्ही पण सारे भिजवून झालं. आणि इथं कॉक वळवा आलोय, कारण वर आपल्या घराजवळ एक पाडगं राहिलंय. मग तिथं आता ही कॉक वळवतो आणि मग जातो वर. तर बघा आता कॉक वळवलाय आणि गचावळा लागतो, जरा लूज आहे ती, खालनं वर वरनं खाली होते. त्यामुळं आता कॉक वळवलाय आणि आता जातो घराकडं. एकदा इथली ती पुढलं रेडूसर लागतोय, त्यामुळं एकदा काढतो. आपला हाय घरी, पण तरी पण इथं बंद झालं का बघायला लागते. बंद झाले, एवढं काय अडचण नाही. आता बघा घरी इथं हौदात पाणी चालू केलं होतं, कारण मी जाताना सकाळी इथं कॉक वळवून गेलो होतो. आणि हा कॉक वळवायला लागतो, भरलाय हौद. आता ही कॉक वळवतो म्हणजे मकाला पाणी जाते. बघा ही कॉक वळवलाय आणि बघा पलीकडे ही अशी पाईप जोडली आहे पुढं. आणि बघा आता पाणी तिकडे गेलंय. बघा इकडे चालू झालेलं आहे, ह्या दांडाला पाणी गेले तोपर्यंत मी जातो ते सगळं. बघा आलो इथं कडे साऱ्याला पाणी सोडले, बेडगं बी घेऊन आलो. आणि आता दार धरतो, कारण कॉलेजला पण जायचं आपल्याला. त्यामुळं आता जातो मकत. तर बघा 4-5 दारू वळवली आणि आता बघा चाललो तुम्ही माघारी, कारण आपल्याला इथलं तर भिजायचं झाले, आता थोडंच राहिले. आपल्याला वर कॉक वळवायचा होता, त्यामुळे आता बघा वर चाललोय. जाऊन पटकीने वर एल्बो न्यायचा एक, तिथलं नेतो. बघा इथं एल्बोजवळ आलो आणि बघा हा एल्बो आपल्याला न्यायचा 3 इंची. ही पहिल्यांदा काढून घेतो. इथे 4 इंची खाली रेडूसर आहे, हा घेतलाय काढून. आणि इकडे साईड जर काढायचा आहे, आपल्याला फक्त एल्बो पाहिजे आणि ते खाली ते तुकडा आहे ती पाईपचा तेवढा पाहिजे. आता चालू बघा घेतलाय. बघा इथं आलो होतो घेऊन आणि परत माघारी जाऊन अजून ही तुकडा आणला, कारण परत ध्यानात आलं की इथं लागतो ही 4 इंचीच कॉक आहे. त्यामुळे बघा आता बसवतो ह्याला. बसवला आता कॉक वळवतो, कारण तिथला कॉक वळवला का इकडे पाणी डायरेक्ट येते. कॉक वळवला आणि आता आता झाली तर आपल्याला पाईप जोडायचा आहे. पाईप जोडतो. बघा पाईप जोडून झाल्यानंतर बी आधी वळवलेला आहे, आपलं जाते खालच्या पडग्याला. हे सगळं आपण गोरला गाठले, वरच चालू केले. आणि आता जातो खाली, आपल्याला कॉक बघायचं, दुसरं कॉक बघायचं. तेवढं आता बघा चाललोय. बघा आता चाललोय खाली, तर बघतो कसं आहे. बघा कॉक बिक बघून आलो आणि इथं घरी आलो. बघा घरी भिजायचं झालं होतं पूर्ण. आणि आता कॉक वळवायचा आपल्याला, कारण बेडगं तो तिथं पडली, पाक पूर्ण भिजायचं झाले. आणि आता कॉक वळवतो, म्हणजे आपण मगाशी वळवलेला कॉक म्हणजे तिथं पाणी जाते. बघा हे आपण सकाळी वळवलेला कॉक आहे आणि हा कॉक वळवून घेतो म्हणजे पाणी वर जाते.
तर बघा आता कॉक वळवलाय आणि आता पाणी वर जाते. आपण मग हौदात चालू केलं होतं, त्यामुळे हौदाचा बी वळवायला लागतोय. हौदाचा बी वळवलाय. आणि आता बघा आपल्याला कॉलेज जायचं आहे, त्यामुळे पटपट आवरून घेतो. बघा कॉलेजला निघालो होतो आणि आता चाललोय बघा. आणि कॉलेजमधले पर्शन फोन केला की आज जत्रेला जायचं आहे, त्यामुळे बघा आता कॉलेजला चाललो. आता बघा कॉलेज सुटलं आणि ती गेली तिकडं आणि आपण चाललोय आत्तेत. भेटू आपण संध्याकाळी लगेच जत्रेत. आता तर बघा संध्याकाळी गाडी आले पण मी घेतलेलं बोलवून आणि बघा आता चाललोय जत्रेला. बघा आपण चाललोय आता आणि मंदिर अलीकडेच होतं, कारण जत्रा अलीकडेच आहे. आणि आपण आता दर्शन घ्यायला चालू आहे. बघा दर्शन घेतो आणि जातो. आवाज तर आता बघा सगळी जत्रा बघतो सगळ्या घरात चालू. बघतो झाला तर सॉरी भावा. बरं झालं. माय छोले वर येतो. मोबाईल नाही जपून ठेवायला लागतं. परत नादी लागून चालत नाही. गांड फाटली कशी करते राहते. तर यात्रा फिरलो आणि आम्ही आता चालू माघारी, कारण लय फिरून हा यात पाळण्याचं नुसती आणि आम्हाला उशीर पण झाला होता. त्यामुळे बघा आता चालू आहे माघारी आणि जत्रा फुल भरली. तुम्ही पण या. आता चालू माघारी जाताना पाणी घेतलं जायचं होतं बघा. जेवायला आलो इथं हॉटेलमध्ये घेतल्या तर लावलाय बघा निभार राहतो, कारण तिथं म्हणलं जत्रेत चांगली मिळत नाही, त्यामुळे बघा बाहेर आलो खायला. गावडे ब्रो आता जेवण करून आता जायचं घरला. जेवण जेवण झालं बघा आता. आणि कुठल्या गडी लागली बांधाय महाराज बांधायच्या. आता बघा घराकडे जायचं.